नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण पश्चिम आशियातील वाढता संघर्ष याविषयी माहिती पाहणार आहे. महत्वाचं, इराणने महत्वाचे जे क्षेत्र आहेत इस्रायलचे त्याच्यावर काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला आहे. आपण जर पाहिलं तर इस्रायल आणि अमेरिका यांनी इराणवर काय केला होता, हल्ला केला होता. आणि मग त्याच्या प्रत्युत्तर दाखल इराणने अमेरिका आणि इस्रायलवर काय मोठ्या प्रमाणात हल्ले घडून आलेले आहेत. तसेच त्यांचे जे मित्र देश आहेत, या देशांवर सुद्धा काय केलेले आहेत, हल्ले केलेले आहेत. आणि याचा परिणाम पूर्ण जगाला भोगावा लागत आहे. बरोबर ना? जे महत्वाचे समुद्रधुनी आहे, त्या समुद्रधुनीचा जो मार्ग आहे, हा व्यापारी मार्ग इराणने बंद केलेला आहे आणि त्यामुळं संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. आपण जर पाहिलं तर अमेरिका आणि इस्रायल यांनी अगोदर इराणवर काय केले होते, हल्ले केले होते आणि त्याच्यानंतर इराणने त्याला चांगलाच अ, अ, संघर्ष म्हणजे चांगला संघर्ष करून, बरोबर ना, आतापर्यंत काय केलेलं आहे, हे दोन्ही देशांना थोपवलेलं आहे. तसंच इतर मित्र देशांवर सुद्धा त्यांनी काय केलेले आहेत, हल्ले केलेले आहेत. आता याचा परिणाम जाणवत आहे. याच्यामध्ये आजच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, की या युद्धाचं संकट भारतावर सुद्धा आलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पेट्रोल, डिझेल आणि एल-पी-जी मग जो घरगुती गॅस आहे, त्याच्या किमती वाढलेल्या आहेत किंवा त्याचा पुरवठा काय झालेला आहे, मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. बरोबर ना? आणि मग कोरोनासारखं संकट म्हणजे काय, की जे जीवनावश्यक वस्तू आहेत, या जीवनावश्यक वस्तूचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होण्याची काय आहे, शक्यता काय झालेली आहे, निर्माण झालेली आहे. तर याचा परिणाम आपण या युद्धाचा परिणाम आपण पाहणार आहे. आणि आपण पाहिलं की नुकतंच इराणने इस्रायलवर हल्ले घडवून आणले. याच्यामध्ये 1100 हून अधिक लोकांचा काय गेलेला आहे, एका दिवसामध्ये बळी गेलेला आहे. बरोबर ना? मग आणि हा जो तांबडा समुद्र आहे, आपण म्हणतो तांबडा समुद्र म्हणजे व्यापारी मार्ग आहे आणि हा व्यापारी मार्गच इराणने काय केलेला आहे, बंद केलेला आहे. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेकडे जहाजं काय करण्यात आलेले आहेत, केपटाऊनकडे वळवण्यात आलेले आहे. बरोबर ना? आणि मग ज्या अत्यावश्यक गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर घरगुती गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्यामध्ये टंचाई मोठ्या प्रमाणात काय झालेली आहे, भारतामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. मग बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम सर्व जगालाच भोगावे लागत आहे. नुकतंच इराणकडून आखाती देशांच्या ज्या आखाती देश आहेत, या आखाती देशांच्या प्रकल्पांवर महत्वाचे जे प्रकल्प आहेत, या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात काय आले, हल्ले तीव्र करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इस्रायलने साऊथ पास म्हणजे इराण आणि कतारच्या सीमेवर नैसर्गिक वायू आहे, या वायू क्षेत्र आहे, या नैसर्गिक वायू क्षेत्रावर हल्ला घडवून आणलेला आहे. दुसरं, त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणचे ड्रोन व क्षेपणास्त्र मोठ्या प्रमाणात काय झालेले आहेत, त्यांनी हल्ले घडवून आणलेले आहेत. याच्यामधलं महत्वाचं सौदी अरेबिया, मग तेल शुद्धीकरण प्रकल्प जो आहे, या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने हल्ला केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, हा तेल शुद्धीकरण प्रकल्प जो आहे, तो यानबू बंदर आहे. कोणतं? यानबू बंदर. या यानबू बंदरावर हल्ला करण्यात आलेला आहे. कतारमध्ये एल-एन-जी म्हणजे काय, लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे, द्रवरूप नैसर्गिक वायू, या प्रकल्पावर सुद्धा काय करण्यात आलेला आहे, हल्ला करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कुवेतमध्ये 2 तेल शुद्धीकरण प्रकल्प जे आहेत, या प्रकल्पावर इराणने काय केलेला आहे, हल्ला केलेला आहे. आणि याच्यामुळे काय झालेलं आहे, की जे नैसर्गिक वायू पुरवठा आहे, हा वायू पुरवठा याचा मोठ्या प्रमाणात काय झालेला आहे, तुटवडा निर्माण झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं, तांबडा समुद्र परिसर, हा तांबडा समुद्र परिसर जागतिक व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जातो. जागतिक व्यापारी मार्ग. आणि हा जागतिक व्यापारी मार्गच इराणने काय केलेला आहे, बंद केलेला आहे. लक्षात ठेवा, इराणने जागतिक व्यापारी मार्गच काय केला आहे, बंद केलेला आहे. आणि मग त्यामुळं त्या ठिकाणाहून येणारी जी जहाजं आहेत किंवा त्या ठिकाणचा जो प्रवास आहे, हा प्रवास न करता ही जी जहाजं आहेत, यांना मोठा प्रवास म्हणजे जी जहाजं 2 आठवड्यात येणार आहेत, त्यांना 1 महिना किंवा 2 महिने लागू शकतात. हा मार्ग बदलून दक्षिण आफ्रिकेकडे काय करण्यात आलेला आहे, वळवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं कच्चं जे तेल आहे, या कच्च्या तेल जे आहे, या तेलाचा दर डॉलर 114 प्रति बॅरलने काय झालेला आहे, झालेला आहे. जागतिक ऊर्जा संकट मोठ्या प्रमाणात काय झालंय, निर्माण झालेलं आहे.
त्याच्यानंतर आपण पाहिलं की शेअर बाजार जे आहे या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झालेली आहे. मग बघा सेन्सेक्स मध्ये 3.26% काय झाली आहे, घसरण झालेली आहे सेन्सेक्स मध्ये. त्याच्यानंतर निफ्टी 50 जे आहे ते 1% अधिक काय झालेलं आहे, घसरलेलं आहे. मानवी हानी इराणमध्ये हे आता जर आपण पाहिलं तर 1300 मृत्यू झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिले त्याची आपण चित्रफित सुद्धा पाहिली की 150 जी लहान मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांवर इराणमध्ये काय झालेलं आहे, हल्ला झालेला आहे. आणि मग याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. इराणमध्ये 1300 मृत्यू झालेत, लेबनॉनमध्ये 968 मृत्यू झालेले आहेत. आणि मग हे जर आपण पाहिलं तर संघर्ष अधिक व्यापक होणार आहे हे आपल्याला याच्यावरून काय होतं, दिसून येते संघर्ष व्यापक असल्याचं. याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय की इस्रायलला साऊथ पार्श्व पुन्हा हल्ला करू देणार नाही, मात्र नुकतंच 5 दिवस आम्ही युद्ध थांबत आहेत असं अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणले, ही परिस्थिती जी आहे त्यांनी चिंताजनक असल्याचे विधान केले नुकतंच. म्हणजे आजच त्यांनी काय सांगितलंय की करोना काळासारखं संकट हे येऊ शकतं किंवा अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा काय होऊ शकतो, निर्माण होऊ शकतो. आता नरेंद्र मोदी यांनी एम्युअल मॅक्रॉन जे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यानंतर ओमानचा सुलतान हैथम बिन तारिक आणि अनवर इब्राहिम मलेशियाचे पंतप्रधान यांच्याशी संवाद साधून ही जी युद्धाची झळ आहे ही कशी कमी करता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, ओमानचे सुलतान आणि मलेशियाचे पंतप्रधान यांच्या बरोबर काय साधलेला आहे, संवाद साधलेला आहे. तसंच आजच्या जर आपण पाहिलं तर आजच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला आणि याच्यामध्ये हे युद्ध अजून चालू शकतं आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात ज्या अत्यावश्यक सेवा आहेत या अत्यावश्यक सेवेवर परिणाम होऊ शकतो असं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला आजच्या जे चालू घडामोडीची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.